अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकाचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास महत्त्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हटले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता व दुःखकर्ता आणि रक्षणकर्ता आहे, अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या, परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या, अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजली जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकापैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली होती. त्यामुळे त्याने श्री मोरयांना, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील, असा आशीर्वाद दिला आणि तेव्हापासूनच मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हटले जाते. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली असेही म्हटले जाते. या मंदिराच्या जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वरांच्या डोळ्यात व बिंबीत हिरे वसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. बारामतीपासून 35 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तर महाराष्ट्राचे कुलदैवत जेजूरचा खंडोबा या मोरगावपासून अगदी 17 किलोमीटर वर आहे. या दोन्ही ठिकाणावरून मोरगावला जायला सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधलेले आहे. अष्टविनायकापैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचोडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 रुपये खर्चून हे गणपती मंदिर बांधलेले. चिंचोडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर काढण्यात आलेली आहे. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाच्या सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य सभामंडप श्रीचरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवलेली आहे. श्रीमंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असतात. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील याच ठिकाणी आहे. श्री चिंतामणीची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्रीमंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुखी आहे. देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर 3 बाजूंनी 3 कोनोड्यात 3 छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहे. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असणाऱ्या गणेशाला लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केलेली आहे. मंदिरात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकापैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मकर आहे. श्रींच्या डाव्या व उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे सेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे व त्यावर नगरखाना आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. रांजणगाव गणपती हे अष्टविनायकापैकी चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असेही म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे.
पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या संदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणूनच या गणेशाला त्रिपुरावरीदे महागणपती असे म्हटले जाते. अष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे हे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडीचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. अष्टविनायकापैकी ओझरचा विघ्नेश्वर हा 5वा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून या विघ्नेश्वरला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणेशाला विघ्नेश्वर असेही म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागरूक स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम अशी व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथील जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. अष्टविनायकापैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम व खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. महडचा वरदविनायक हा अष्टविनायकापैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला गोमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी मैरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली ते खालापूर दरम्यान आहे. पालीचा गणपती हा अष्टविनायकापैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेन रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावरून वाकणपासून पालीस रस्ता जातो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.